नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. रोहिणी जंपारमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग असणार आहे भुलेश्वर मंदिराचा. माझा बड्डे होता 8 एप्रिलला, त्यामुळे आम्ही मंदिरात जायचं ठरवलं, कारण की सोमवार पण होता आणि सोमवारी माझा उपवास पण असतो. तर मी म्हटलं माझ्या मिस्टरांना की आपण भुलेश्वरला जाऊया, म्हणजे छान दर्शन होईल शंकराचं आणि छान वाटेल आपल्याला, म्हणून आम्ही भुलेश्वरला जायचा निर्णय घेतला आणि आजचा तो ब्लॉग असणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटसुद्धा करा, व्हिडिओ शेअर करा आणि बघत राहा माझा ब्लॉग शेवटपर्यंत. थँक्यू. पुण्यापासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावरती भुलेश्वर नावाचं टेम्पल आहे आणि हे भुलेश्वर नावाचं टेम्पल यवत नावाच्या गावामध्ये आहे. तर हा आहे भुलेश्वरचा घाट आणि आम्ही चाललो आहे आता भुलेश्वर घाटाने वरती मंदिराकडे. आणि मंदिर खूप छान आहे. ही आहे मंदिराची कमान, जिथून आपण आत जाणार आहोत आणि पुढे एक दुसरी कमान आहे, म्हणजे असे 2 कमानी लागतील आपल्याला. जर तुम्ही कधी इथे आलात तर तुम्हाला अनुभव घेता येईलच. आणि ही आली आहे आपली दुसरी कमान. ओम नमः शिवाय असं त्यावरती लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्या कमानीच्या आतमध्ये गेलं की लगेचच आपल्याला भुलेश्वर मंदिर दिसतं. आणि हे पहा भुलेश्वर मंदिर. आम्ही गाडी पार्क केली आणि समोर दिसला लहान मुलगा, त्याच्याकडून आम्ही गंध लावून घेतला. सगळ्यांनीच लावला आम्ही गंध आणि मग आम्ही भुलेश्वर मंदिराकडे जायला निघालो. आणि समोर होतं एक दुकान, जिथे बेलपत्र, फुले, नारळ हे सगळं भेटत होतं. ते आम्ही तिथून घेतलं आणि मंदिरात जायला निघालो. अतिशय प्राचीन असं हे मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे अशी माहिती देण्यात येते. आणि ऊन खूप आहे बाहेर, पण जसं आपण या मंदिरात प्रवेश करेल तसंच आपल्याला आतमध्ये थंडगार वातावरण जाणवतं, कारण की हे पूर्ण बांधकाम दगडामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळेच इथे खूप थंडवा जाणवतो. मंदिरात जाण्यासाठी दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत आणि मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर आपल्याला दिसते नंदी महाराजांची भली मोठी प्रतिमा आणि त्याच्यासमोर आहेत आपले स्वयंभू शिवशंकर शंभूनाथ. गाभाऱ्यामधील देवाचा कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे आम्ही लांबूनच छोटा व्हिडिओ काढला आणि त्यातच आम्ही समाधानी झालो. मंदिरामध्ये इतकी गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं आणि खूप पटकन झालं. त्यामुळे दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढे आम्हाला बघायला भेटल्या ह्या तुटलेल्या मूर्त्या. पण ह्या तुटलेल्या नसून, म्हणजे तुम्हाला वाटेल की ह्या अशा का आहेत तुटलेल्या, पण त्या तोडलेल्या आहेत. जेव्हा औरंगजेबाने या मंदिरावरती आक्रमण केलं तेव्हा त्याने या मूर्त्यांचे आणि या मंदिराचे असे हाल केले आहेत. या मंदिराच्या आतमध्ये सुद्धा खूप छोटी छोटी मंदिरं आहेत, ज्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आणि बाकी जी छोटी छोटी मंदिरं आहेत त्यामध्ये मूर्त्या नाही आहेत, त्या तोडलेल्या असल्यामुळे त्यामध्ये काहीच दिसत नाही आहे. पण जी आपल्याला पुढे दिसेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, ती मात्र खूप सुंदर आहे. या मंदिरात हवा येण्या जाण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या आणि छोट्या छोट्या खिडक्यासुद्धा आहेत, जेणेकरून हवा खेळती राहील. आणि हे आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, जे खूप सुंदर आहे आणि बघायला खूप छान वाटतं. आणि बाकीची जी मंदिरं आहेत त्यामध्ये अंधार आहे आणि त्यात कुठल्याही प्रकारची मूर्ती नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त ते कॅप्चर केलं नाही. पण आजूबाजूचं जे कॅप्चर केलं आहे ते बघण्यासारखं आहे आणि तुम्हाला खूप आवडेल असं आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा पुण्याच्या थोडं लांब जरी राहत असाल तरी या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. हे मंदिर अतिशय सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. इथल्या मूर्त्या अशा वाटतात की जणू काही वेरूळची लेणी आहे आणि आपण वेरूळला आलो आहे लेणी बघायला. तर प्लीज तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर एकदा नक्की भेट द्या या मंदिराला आणि समाधान वाटेल तुमच्या मनाला की आपण खूप छान ठिकाणी येऊन भेट देऊन गेलो आणि देवाला भेटलो असा फील येईल तुम्हाला. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. तर हा व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे, तुम्ही दुसरा पार्ट बघू शकता याचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण की आजकाल खूप मोठे ब्लॉग्स कोणी बघत नाही.
खूप कंटाळा करतात लोक, त्यामुळे मी छोटे छोटे पार्ट करून टाकणार आहे. हा माझा फर्स्ट पार्ट असणार आहे आणि सेकंड पार्ट मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. बाय बाय, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.